सावजी सुका चिकन इकडे समोर दिलेला आहे. एकदा तडी वडी एकदम मस्त तोंडाला जीवाला पाणी लागा. 50 रुपयाला चिकन खिमा पाव असणार आहे. बघा अशा प्रकारचे पिझ्झा वगैरे असणार आहेत. इथे सर्व प्रकारचे पापड पापड्यांची पाकिट आहेत. 100ला 2 असणार आहेत म्हणजे 50 रुपयाला एक. कोण छावी हे सर्व प्रकारचे शॉर्ट टॉप्स आहेत. 200 रुपयाला असणार आहेत. लेडीजच्या ऑल टाईपचे ड्रेस आहेत. त्यांची किंमत वगैरे फिक्स आहे. 100 रुपयापासून तर 250-300 रुपयापर्यंत किंमत असणार आहे. या दादांच्या स्टॉलवरती कोलकाताच्या स्पेशल साड्या. जय शिवराय जय शंभूराजे भावांनो, सोबत ब्लॉग आणि फिटनेस याच्यानंतर आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी चालवलंय अंबरनाथला. अंबरनाथ ईस्टमध्ये ग्रीन सिटीच्या खाली जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती अंबरनाथ ग्रीन सिटी महोत्सव भरलेला आहे. या महोत्सवामध्ये किती स्टॉल आहेत, प्रत्येक स्टॉलवरती वस्तांची काय किंमत असणार आहे हे आज आपण पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला आता पटापट मी निघतोय आणि भेटतोय तुम्हाला अंबरनाथ ग्रीन सिटी महोत्सवच्या एंट्री समोर. फ्रेंड्स, आपण ग्रीन सिटी महोत्सवच्या एंट्री समोर आलेलो आहेत. इकडे समोर बघा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. हा ग्रीन सिटी महोत्सवचा गेट आहे आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात तर या साईडला बजरंगबली हे दाखवलेलं आहे. या साईडला तुम्ही बघितलात तर आपलं हिंदू धर्मातील देवदेवता सर्व दाखवलेलं आहे. इकडच्या साईडला त्या साईडला बघितला आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. जय शिवराय जय शंभूराजे भावांनो. मित्रांनो, आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खूप मोठी प्रतिभा इथे लावलेली आहे आणि यांचं दर्शन इकडे झालेलं आहे. आणि इकडून आपण आतमध्ये गेला इकडे साईडला आपला विघ्नहर्ता याचा एक मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे गणपती बाप्पा इकडे आतमध्ये बसले आहेत. हे विघ्नहर्ता, तुझी कृपा अशीच राहू दे रे माझ्यावरती. सुंदर असं डेकोरेशन केलं आहे बाप्पाचं इकडं आणि खूप मोठा असा पॅसेज आहे. सुंदर वाटा असा. ग्रीन सिटीमध्ये बाप्पाचं डेकोरेशन खूप चांगला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा खूप चांगली होती. आता तुम्हाला दाखवणार आहे इकडं साईडला. जर तुम्ही आतमध्ये आलात तर गावाकडचे घरं कसे असायचे, त्या साईडला आपल्या आई बहिणी कशा प्रकारे जात्याने दलन वगैरे दलायचे, आपल्या घरामध्ये ओरंडा असायचा, कट्टा असायचा आणि बाहेर तुळशी वृंदावन वगैरे असायचा आणि कशा प्रकारे लहान मुलं अंगणामध्ये खेळायचे हे सर्व जिथल्या इथं उभारणी केलेली आहे. इकडे बघा. आणि गावाकडची कशी अशी पेंड्याची घरं वगैरे असायच्या, झोपड्या वगैरे असायच्या, पूर्ण असं जिथल्या इथे दाखवलेलं आहेत. आणि अशा प्रकारेच पूर्वीची घरं असायची. पण आता महोत्सवामध्ये डेकोरेशन करून लोकांना दाखवायला लागतो की आम्ही पूर्वी असं होतो. बघा, जर आपण आपली संस्कृती आणि आपला जुना कल्चर जपला नाही ना तर काही दिवसामध्ये असं फ्रेममध्येच बघायला मिळणार तुम्हाला. चला, खूप सारे असे स्टॉल आहेत लाईनशीर, हे आपण कवर करून घेऊ. फ्रेंड्स, आपण समोरच्या साईडला बघितला गावाकडची घरं वगैरे कशी होती आणि आता हे समोरच्या साईडला बघितला तर एक पानाचं खूप मोठं स्टॉल आहे. या साईडला खूप सारे प्रकारचे पानं वगैरे लावले आहेत. हा कुठला पान आहे भाऊ? ये वाला है तो पुना मसाला है. पुना मसाला इकडे कसा दिला? पुना मसाला पुना मसाला 20 रुपयाला. बनारसी कसं दिला? 30 रुपयाला. कसं दिला कलकत्ता? कलकत्ता 40 रुपये. मगई पान कसं दिला? मगई पान भी 40. शाही मसाला कसं दिला? ये भी 40 रुपये. आणि चॉकलेट पान कसं दिला? चॉकलेट 30 रुपये का रहेंगे. हे चॉकलेट पान आहे. त्या साईडला सर्व प्रकारचे पान आपल्याला बघायला भेटले. चला पुढच्या जाऊया. इकडच्या साईडला तुम्ही बघितलात ना तर कानातले बघा, असे सुंदर असे कानातले. आणि साईडला बघा कानातले खूप सारे असे सुंदर सुंदर कानातले आणि हेअरपिन्स वगैरे लहान मुलींच्या बघा 50 रुपयाला असणार आहे. खूप सारे हेअरपिन्स वगैरे आहेत, कानातले आहेत आणि खूप युनिक युनिक ज्वेलरी, मोत्याच्या माला आणि पेंडंट्स वगैरे. एकदा हे कसे दिले दादा? 150 रुपये. हे 150 रुपयाला असणार अशा प्रकारे. खूप सारे नवीन पेंडंट्स वगैरे आहेत, खूप सुंदर सुंदर असे. आणि खूप सारे युनिक युनिक प्रकारचे चप्पट आहेत. जसे घेऊ तसे आहेत. 40-50 रुपये आपण घेऊ तसे चप्पटे आहेत आणि खूप युनिक युनिक प्रकारचे चप्पटे, पायातले चप्पटे आहेत, गोंडे आहेत, सर्व प्रकारच्या मोत्याच्या माला वगैरे या स्टॉलवरती तुम्हाला बघायला मिळाले. चला आपण पुढे जाऊया. आपण समोरच्या स्टॉलवरती आलो आहोत. इकडे आपल्या समोर ताई आहेत. यांनी आयुर्वेदिक तेल वगैरे ठेवलेलं आहे. म्हणजे कुठल्या व्यक्तीला कमरेत प्रॉब्लेम असेल, हाडांचा प्रॉब्लेम असेल, मानाचा प्रॉब्लेम असेल, या सांधीवात असेल, याच्यासाठी आयुर्वेदिक तेल वगैरे ताईने ठेवलेलं आहे. आता याची पुढची माहिती ताई देतील. ताई काय काय आपल्याकडं? आपल्याकडे आहे ना, हे गुडघेदुखी, कंबरदुखी, स्नायूचं दुखणं, हातापायाला मुंग्या येतात, पायात गोळे येतात, हातपाय थरथर कापतात, स्नायूचं दुखणं, मसलचं दुखणं, पायाच्या टाचा दुखत असेल लावा, टाचा दुखायच्या थांबतील, छातीमध्ये कप चचला असेल लावा, छातीतला कप्पात तळून जाणार, कापलं भाजलं लावा, भाजल्यावर लावलं फोड येणार नाही, जळजळ होणार नाही. मल्टीपर्पज प्रोडक्ट आहे आपल्याकडे. फरक नाही तर पैसे परत आहे, 100% गॅरंटी. फरक नाही पडला तर पैसे परत असे ताई बोलतात. कितीला ऐकलंय आपण? ही आहे 450ची बॉटल, पण आपण इथे 350ला देतो. 450ची बॉटल आहे. इथे एक्झिबिशन मध्ये 100 रुपये तुम्हाला कमी करून 350 रुपयाला देणार. हे ना मायग्रेननी अर्धा डोकं दुखतं ना त्याच्यासाठी, किंवा सर्दीनी नाक चोकअप वगैरे झालं ना त्याच्यासाठी, किंवा कोणाला फिट्स वगैरे येते, याचा नुसता वास घ्या, दुसऱ्या सेकंदाला फिट्स येणार.
बघा, कोणाला मायग्रेनचा त्रास असेल, फिट वगैरे येत असेल तर हे याचा फक्त आपण थोडासा सुगंध दिला ना तर माणूस लगेच आपल्या ठिकाणावरती येणार. हा सुद्धा आहे. आणि ताई हे मोठे मोठे वाटले हे कसे आहेत? हे सर्दीसाठी आणि डोकेदुखीसाठी. हे सर्दीसाठी आणि डोक्यासाठी. सर्दी झाली का आपण शिंकत बसतो, अख्खा दिवस फिटफिट करत बसतो. आणि इकडे ना आयुर्वेदिक औषध ठेवलेलं आहे. हे पण असं हे करायचं का? 15 मिनिटात तुमचं डोकं दुखायचं थांबतं. सर्दी 15 मिनिटामध्ये डोकं दुखायचं थांबायला. सर्दी असेल ती कशी पण 15 जाईल. मिनिटात निघून जाते. 5 मिनिटात दाढ दुखायची थांबणार. नसावर नस चढली असेल 15 मिनिटात आराम. लचक पिचक भरली असेल 15 मिनिटात आराम. आणि रेग्युलर हे तुम्ही पोटात घेतलं तुम्हाला ॲसिडिटी, पित्त कधी होणार नाही, अंगात ताप वगैरे कधीच येणार नाही. ह्यानी तुमची प्रतिकार क्षमता वाढणार, BP कंट्रोलमध्ये राहणार, डायबेटीज कंट्रोलमध्ये राहणार आणि पोट साफ होऊन जाणार. म्हणजे हे तुम्ही पिऊ पण शकता आणि लावू पण शकता. पिऊ पण शकता आणि लावू पण शकता. तर हे कितीला दिलं? हे आहे 185चं, पण आपण हे 150ला देतो. 185चं बाहेर मार्केटमध्ये भेटतं, पण इथं 150 रुपयाला ताईने विकलेलं आहे. फरक नाही तर पैसे परत. ते केसांसाठी आहे. हे केसांसाठी. हां. केस वगैरे गलतात, आपण आयुर्वेदिक तेल वगैरे बघतो कुठल्या तेलाचा जास्त आसरा असतो, कुठला तेल पाहिजे आपल्याला. तर ह्या ताईंनी अजून एक डोक्याचं तेल वगैरे ठेवलेलं आहे. हा पण आयुर्वेदिक तेल आहे. हो. आणि केस गळत असेल, गळायची थांबणार, डोमुळे बाल येत असेल, यायचे थांबणार, केस तुटत असेल, तुटायची थांबणार, डोक्यामध्ये खाज, कोंडा, फोड, केसांच्या सगळ्या तक्रारी नाहीच्याहून केसांची वाढ होणार. आणि अकाली केस जर पांढरे झाले असेल 30 वर्षाच्या खालच्या मुलांचे किंवा मुलींचे तर ते महिनाभरानंतर वगैरे काळे होणार. पण तो 6 महिन्याचा कोर्स आहे. अर्धा लिटरच्या 2 बॉटल लागतील. पण 100% आपल्याकडे फरक नाही तर पैसे परत आहे. ही आता दिलेली छोटी बॉटल कितीला दिली आपण? ही 450ची बॉटल आहे, 400ला देणार. 450ची बॉटल आहे, 400 देणार भेटले. आता ही जी बॉटल आहे हां, ही तुम्हाला जी 450ची बॉटल दाखवली मी 350ला सांगितली, त्याच्यामध्ये ही 50 ml ची बॉटल आहे. ही तुम्हाला 250ची बॉटल 200ला येणार. हे बघा ताईंकडे ना खूप सारे आयुर्वेदिक तेल वगैरे बघितले आपण. आणि केसांसाठी आपण तेल बघितलं आयुर्वेदिक, तो सुद्धा बघितला. आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये खूप सारे ऑइल बघितले, डोकंदुखीचं औषध बघितला. सर्व प्रकारचे औषधं आयुर्वेदिक आपल्या इकडे बघायला भेटले. चला आपण पुढे जाऊन बघूया. पुढे बघितलात तर अजून एक लहान मुलांचा खेळण्याचा स्टॉल आहे. इकडे बघा लहान मुलाचे पूर्ण मार्क्स वगैरे इकडे लावलेले आहेत. आणि लहान लहान मुलं इकडे आपला खेळणं वगैरे घेताना 10 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंत या स्टॉलवरती लहान मुलांच्या खेळण्यांची किंमत असणार आहे. इकडे बघितलं आहे दादांचं हे दुकान होतं. या आपण पुढे साईडला जाऊया. फ्रेंड्स आपण समोरच्या दुकानात आलेलो आहेत. या आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये माझ्या आई बहिणी आहेत, त्यांच्यासाठी हा स्टॉलवरती थोडी माहिती देणार आहे मी. या साईडला प्लाझो वगैरे लावले आहेत, कलरफुल प्लाझो. कसे दिले दादा हे? 250. हे 250 रुपयाला प्लाझो असणार आहेत. खूप कलरफुल प्लाझो आहेत या साईडला. आणि इकडं साईडला जे लावले आहेत हे कसे दिले? 350. हे 350 रुपयाला असतात बघा. इकडं साईडला बघितलं तुम्ही. आणि इकडं साईडला लावलेत हे कसं दिलं? 200. हे 200 रुपयाला असतात बघा. इकडं साईडला आहेत. आणि इकडं साईडला शॉर्ट टॉप आहेत. हे कसे दिले? 200 है. हे 200 रुपयाला शॉर्ट टॉप असणार आहेत, कलरफुल. कौन सा भी? हे सर्व प्रकारचे शॉर्ट टॉप्स आहेत, 200 रुपयाला असणार आहेत. इकडे जे लावलेले आहेत ना यांचे पूर्ण सेट असणार आहे. टॉप पीस आहे फुल साईजचा. हा 350 रुपयाला असणार. इकडे साईडला आपण बघितलात तर मोठे मोठे हे कसे दिले दादा? 350. हे 350 रुपये बघा. मस्तपैकी असणार आहेत, एकदम लॉन्ग कौन सा पण घे. कॉटनमध्ये असतात. हे इकडे लावलेले आहेत. इकडे बघा खूप सारे असे कलर्स आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे 100 रुपयाला असतात. खूप सारे चांगले चांगले कडे वगैरे आहेत. जी. आणि एकदम डिझाईन पण खूप छान आहे. हातात घातले ना तसं बघण्यासारखं काहीतरी. हे 100 रुपयाला असणार आहेत. हे घ्या. आणि हे इकडे लावलेत हे सर्व कसं 100-50 रुपये जोडी असणार आहे. हा 50ला, हा 100ला. इकडच्या लाईनमध्ये जे लावलेले आहेत ना हे 50 रुपयाला असतात. बघा किती कलर बघा, किती भारी कलर्स असणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे असे कडे आहेत, 50 रुपये असणार आहेत. आणि जे समोर मोठे मोठे लावलेले आहेत हे मोठे मोठे इकडे साईडला ते 100 रुपयाला असणार आहेत. बघा इथं बघून कडे वगैरे. ह्या स्टॉलवरती कड्यांची, टॉपची आणि प्लाझोची किंमत आपण बघितली. आता आपण पुढच्या साईडला जाणार आहोत. या आपण पुढच्या साईडला जाऊया. खूप सारे असे स्टॉल आहेत ते आपण बघणार आहोत. त्या स्टॉलवरती इकडे बघितला तर लहान म्हणजे आपण खायचो ना मोदक वगैरे, हे शाळेत जाताना मोदकांची बिस्किटा ही वगैरे इकडे दिलेले आहेत. हे नाचणीची बिस्किट वगैरे इकडे दिलेले आहेत. आणि हे जिरा बिस्किट हे सर्व लहानपणी ना नानकट वगैरे आपल्याला खूप आवडायचे. हे सर्व प्रकारचे इकडे दिलेले आहेत. इकडे बघा गहू गुळाची आहे, गहू खोबऱ्याची बिस्किट, गहू गुळाची आहेत, गहू खोबऱ्याची आहेत. हे सर्व प्रकारचे इकडे बिस्किट आणि नानकटे वगैरे लावलेले आहेत. ह्या ताईंचं हे स्टॉल आहे. ताई आपण कसे दिले हे बिस्किट वगैरे? हे 100 मध्ये 2 पाकिट आहे. 100ला 2 पाकिटं म्हणजे आपल्याला 50 रुपयाला एक पाकिट येणार आहे. इथं नाचणीच्या नळ्या वगैरे लावलेल्या आहेत. नळ्यांची पाकिटं ही कशी दिले? 100ला 2. 100ला 2 असणार आहेत. आणि हे इकडे दिले आहेत. ही पण सर्व 100ला 2 घ्या 100ला. काही पण घ्या 100ला 2 असतात. त्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत, खूप साऱ्या सुंदर सुंदर बिस्किट आहे बघा. खूप सारी सुंदर अशी बिस्किटं इकडे दिलेली आहेत. या ताईंच्या स्टॉलवरती
सर्व प्रकारची बिस्किटं आपल्याला नळ्या वगैरे नळ्याची पाकिटं वगैरे बघायला भेटली. आता यांचं स्टॉल होतं. या पुढे जाऊन बघूया. समोर साईडला एक स्टॉल आहे, ते पण कव्हर करणार. आपण स्टॉलवरती आलेलो आहेत. इकडे साईडला ना घरामध्ये लागणाऱ्या सर्व वस्तू इकडे दिलेल्या आहेत, त्या आपण इकडे बघणार आहोत. गॅस लायटर आहे. गॅस लायटर चार्जिंगवाला. आपल्या कसं चार्जिंगचा लायटर आपला लायटर असतो नॉर्मली, तो आपण कधी कधी लागतो कधी लागत नाही, पण हा चार्ज करून आपण ठेवला ना की एक एक हप्ता याची चार्जिंग चालते. कसं दिलं हे 150 रुपयाला आहे. 150 रुपयाला आहे. आणि हे ब्रश वगैरे दिले कसे दिले? हे गॅसचे बर्नर साफ करायला. गॅसचे बर्नर साफ करायला ब्रश वगैरे हे वस्ता वगैरे मार्केटमध्ये जास्त घोसून पण मिळत नाही, पण इकडे आहेत. हे 3 ब्रश आहेत. हे कसे दिले? 70 रुपये. 70 रुपयाला 3 ब्रश आहेत. कपडे सुपायला रस्सी वगैरे कशी दिली? हे 100 रुपयाला आहे. याच्यावरती क्लिपमध्ये आहेत का? हा क्लिप आहेत. क्लिप 150 रुपये. क्लिप विथ रस्सी 150 रुपयाला रस्सी असणार आहे इकडे साईडला. आणि वरती ठेवायचं, फ्रेमला हवा लागली जात नाही. गॅसवरती ठेवायचं, फ्रेमला हवा लागत नाही. कधी कधी काय होतं, आपण किचनमध्ये फॅन वगैरे असतो, डायरेक्ट फ्रेम आपल्या भांड्याला वगैरे लागत नाही, त्यावेळेला आपण असे ठेवून भांडी वगैरे ठेवून जेवण परफेक्ट शिजत राहील आणि आपल्याला गरम सुद्धा होणार नाही. हा कसा दिला आता? हा 150 रुपयाला आहे. हा 150 रुपयाला दिला. आणि हा लायटर बघितला, हा लायटर कसं दिला? हा 100 रुपयाला लायटर आहे. हा 100 रुपयाला लायटर. लायटर पण इकडे आहे. दादा हे गॅसवरती बनवून ठेवायचं? गॅसवरती ठेवून पापड झाले. पापड, वांग, मक, कांदा, लसण, मिरची भाजायला. आपण डायरेक्ट गॅसवरती ठेवतो ना कधी कधी, तर गॅसवरती हे ठेवून याच्यावरती पापड पण आपण भाजू शकतो, मका भाजू शकतो, किंवा आपला कांदा खोबरा भाजायचा असेल ना तेही भाजू शकतो. हे कितीला दादा? हे 80 रुपयाला आहे. हे 80 रुपयाला दिला. बघा इकडे किचन वाटा पुसण्यासाठी पंच कितीला दिला? 100 रुपये. 100 वॉट. भांडी घासायला स्क्रब आहे. हा कितीला दिला? हे 50 ला 4 येतात. याच्याकडे साईडला कमी खूप करूनच साऱ्या अशा वस्तू आहेत, त्या आपण कव्हर करणार आहोत. हॉटबॅग म्हणजे तुमची कंबर दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल त्यासाठी हे चार्जिंगवाली हॉटबॅग आहे. दादा ही हॉटबॅग कशी दिली? 150 रुपये. 150 रुपये. बघा एकदा गरम केली की किती वेळ राहते? 1.5 तास गरम राहते. एकदा गरम केली ना तर 10 ते 15 मिनिटं लागतात, पण 1.5 तास गरम राहते. आपल्याला पाठ शेकवायची असेल किंवा कंबर शेकवायची असेल किंवा पोट शेकवायचं असेल किंवा छाती शेकवायची असेल त्यासाठी हॉटबॅग आहे त्या दादांकडे. आणि हे मसाज करायचं याच्यामध्ये ना, मसाज करायचे असेल तर अशा प्रकारे मसाज वगैरे करू शकतो. कितीला दादा? हे 150 रुपये. हा 150 रुपयाला आहे. आणि हा इकडे अजून एक दिलेला आहे, याच्यामध्ये आपण मालिश करायला, डोक्याची मालिश करायला हे केलं ना एकदा. हा 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 आनंद वाटतो. झोप येत नसेल ना तर लहान मुलांना सांगायचं बाबू कर असं, मस्त झोप येणार. हे किती? 30 रुपये. हे 30 रुपयाला आहे. बघा हेड मसाज करण्यासाठी खूप मस्त आहे की झोप येणार, हे सुद्धा आहे. खूप सारे युनिक प्रकार इकडे बघायला भेटले. या दादांचं स्टॉल होतं. चला आपण पुढे जाऊ. आपण समोरच्या स्टॉलवरती आलेलो आहेत. इकडे दादांचं एक स्वप्नील कलेक्शन म्हणून कपड्यांचं स्टॉल आहे. इकडे साईडला आपले कॉटनचे सर्व कुर्ते वगैरे लावले आहेत आणि टॉप वगैरे लावले आहेत. दादा काय काय कलेक्शन आहे आपल्याकडं? कुर्ती 350. इकडचे बघा कॉटनचे कुर्ते वगैरे 350 रुपये इकडे लावले आहेत वरच्या साईडला. शॉर्ट 350. हे शॉर्ट कुर्ते 350 रुपये इकडे लावलेले आहेत. कॉटनचे आहेत प्युअर. कॉटनचे प्युअर कॉटन असं इकडे साईडला. काय नाही जाणार. आणि इकडे साईडला इकडे बघा हे कुर्ते वगैरे कसे दिले? हे जॉईंट 750. हे 400 रुपयाला असणार आहे. क्वालिटी. आणि हे कसे दिले? 350. हे 350. आणि हा 350. हे 350. हे 350. तर बघा हे 350. हे 350 रुपयाला इकडे असणार आहेत सर्व साईड. आणि वरती दिलेलं ते 350. हे 350 रुपये. दादाच्या स्टॉलवरती लेडीजचे सर्व प्रकारचे कुर्ते बघायला भेटले कॉटनचे. 350 पासून तर 750 पर्यंत असे कुर्त्यांची किंमत असणार आहे. लेडीजचे ऑल प्रकारचे कॉटनचे कुर्ते या दादांच्या स्टॉलवर बघायला भेटणार तुम्हाला. चला आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया. इकडे दादाच्या स्टॉलवरती कोकणचे सर्व प्रकारचे मसाले इकडे लावलेले आहेत. दादा आपल्याकडे किती प्रकारचे मसाले आहेत? मसाले तसे 12 प्रकारचे आहेत. 12 प्रकारचे मसाले आहेत. काळा मसाला कसा दिला का? हा मसाला 120 रुपये 100 ग्राम आहे. 120 रुपये 100 ग्राम आहे. काश्मीरी मिरची पावडर कशी दिली? सेम रेट आहे. सेम रेट असणार आहे. आणि इकडे आगरी मसाला, आगरी मसाला पण सेम आहे. गोडा मसाला पण सेम आहे. गोडा मसाला, गरम मसाला आहे, सर्व सेम मसाल्यांची किंमत असणार इकडं त्या साईडला. आणि इकडं मसाला 100 ग्राम 100 रुपयाला आहे. गरम मसाला 100 रुपये 100 ग्राम असणार इकडं. आणि मालवणी 100 रुपये. मालवणी 100ला 100 ग्राम असणार आहे. आणि इकडं साधा मालवणी आहे. साधा मालवणी कसं दिला? 90 रुपये 90 रुपये 100 ग्राम. मच्छी मसाला 80 मच्छी मसाला कसा दिला? 80 रुपये 100. 80 रुपये 100 ग्राम. 100 कांदा ग्राम. लसूण मसाला इथं 80 रुपये 100 ग्राम असणार. मिरची पावडर कशी? पावडर 70 रुपये 100. लसूण चटणी कशी दिली? 60 रुपये 100 ग्राम आहे. तिल चटणी कशी दिली? 60 रुपये 100 ग्राम. शेंगदाणा चटणी? 60 रुपये 100 ग्राम. हळद पावडर? हळद पावडर 60 रुपये 100 ग्राम आहे. डांगर पीठ 60 रुपये.
मसाला कोळीत पीठ 90 रुपये पाव आहे. गावण पीठ अर्धा किलो 60 रुपये. वडापीठ? पीठ 80 रुपये अर्धा किलो. आबोली पीठ? आंबोळी 80 रुपये अर्धा किलो. थालीपीठ 150 रुपये अर्धा किलो. थालीपीठ आणि कोकम वगैरे दिलेला आहे. कोकम आहे 200 रुपये पाव आहे. 200 रुपये गावरान आहे आपल्याला. हो, गावठी कोकम. आणि चिंच आपली गावरान 70 रुपये पाव किलो. 70 रुपये पाव असणार आहे. इकडे बघा आंबावडी कशी दिली? 30 ला एक आहे, 50 ला 2. अच्छा, हे मालवणी खाजा कसं दिला? 50 रुपये. हे मालवणी खाजा वगैरे. कुरमुऱ्याचे लाडू कसे दिले? 30 ला एक आहे, 50 ला 2. हे शेवयाचे लाडू खडके कसे दिले? 50 रुपये छोटं पॅकेट, मोठं पॅकेट 90 रुपयाला. इकडे पण शेवयाच्या पाकड्या 50 वाले. हे 50ला पाकिटे असणार इकडे. शेवयांचे लाडू घ्या. आणि इकडे शेंगदाण्याचे लाडू आहेत, हे 90 रुपयाला मोठा पाकिट असणार आहे. कोकमचं हे दिलंय, कसे पाव दिले? हे 200 रुपये पाव आहे. हे कोकम बघा, गावरान प्युअर कोकम 200 रुपये पाव दिलेला आहे. 90 रुपये अर्धा किलो. 90 रुपये अर्धा किलो गावठी तांदूळ, आपले घरचे तांदूळ इकडे ठेवलेले आहेत. थालीपीठ कसं दिला? 150 रुपये अर्धा आहे. 150 रुपये अर्धा आहे. आबोली पीठ? 80 रुपये अर्धा. वडापीठ मालवणी वडापीठ 80 रुपये अर्धा आहे. अर्धी शेव. गावण पीठ 60 रुपये अर्धा आहे. नाचणीचं पीठ कसं दिलं? 50 रुपये अर्धा आहे. 50 रुपये अर्धा दिलेला आहे. ज्वारी पीठ कसं दिलंय? 50 अर्धा. लॉलीपॉप मसाला 70 रुपये पॅकेट आहे. 60ला 200 ग्राम असणार आहे. मंचुरियन पीठ इकडे सुद्धा आहे. गावरान वडे वगैरे असतात ना, हे वडे वगैरे दिलेत. इकडे दिले ते 50 रुपये पॅकेट आहे. 50 रुपये पाकिट आहे. आणि गावच्या भरलेल्या मिरच्या वगैरे असतात, हे सुद्धा या तिकडं. इकडे दिल्या 50 ला आहे. हे 50ला पाकिट मिरच्या वगैरे भरलेल्या इकडे बघा. ताक मिरची आहे. आणि इकडे गोड कोकम आहे. गोड कोकम आहे खाण्यासाठी. आंबट कोकम बघितला, आता गोड कोकम कसं दिला? 100 रुपये 100 ग्राम. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. खूप सारे स्टॉल आहेत, हे आपण बघूया एक एक करून. मित्रांनो, आपण समोरच्या साईडला आलो आहेत. समोर साईडला खूप मोठं स्टॉल लावलेलं आहे. इकडे सर्व प्रकारचे पापड्या, कुड्ड्या, पापड इकडे लावलेले आहेत. इथं सर्व प्रकारचे पापड्यांची पाकिट आहेत. 100ला 2 असणार आहेत, म्हणजे 50 रुपयाला एक. बघा, सर्व प्रकारच्या पापड्या, नाचणीच्या नळ्या, या सर्व 50-50 रुपयाला पाकिटं असणार आहेत. आणि इकडे साईडला त्यांना असं सॅम्पल्स वगैरे लावलेले आहेत. तुम्ही खाऊन बघा, तुम्हाला आवडल्या तर तुम्ही घेऊ शकता. हे बघा, कोल्हापुरी पापड कसे दिले? ये 100ला 3, छोटे में 100ला 3. हे कोल्हापुरी पापड वगैरे 100ला 3 असणार इकडे साईडला. बघा, खूप सारे पापड्स आहेत. आणि हे मक्काचे आहेत ना? हे अशा प्रकारे होतात तयार करून. हे कसे दिले? 100ला 3. हे सर्व प्रकारचे पापड्यांचं, छोटे पापड्यांचे पाकिट आहेत. हे 100ला 3 असतात. या दादांचं हे स्टॉल होतं. आता आपण पुढच्या साईडला जाणार. पुढच्या साईडला अजून एक स्टॉल आहे, ते आपण कव्हर करून घेणार. या दादांचे स्टॉल आहे. यांच्याकडे खूप युनिक प्रकारचे शॉर्ट टॉप, फुल टॉप, लेगी जीन्स, ट्रॅक्स पॅन्ट्स हे सर्व आहेत. पण यांची सर्वची फिक्स प्राईस असतात. इकडे बघा, इकडे प्राईस वगैरे दिलेले आहे 100 रुपयाला. हे छोटे छोटे दिलेले आहेत, हे सर्व 100 रुपयाला. आणि इकडे साईडला जे फॅशनेबल आहेत, एम्ब्रॉयडरी वगैरे केलेले, हे 200 रुपयाला असतात. खूप साऱ्या व्हरायटी आहेत. इकडे साईडला बघा तुम्ही, खूप इकडे वरती वगैरे लावलेले आहेत. हे सर्व बघून घ्या. आता हे समोर लावल्या त्यांची किंमत वगैरे काय असणार आहे? 100 रुपये दादा, 250 रुपये. हे इकडे 250 रुपयाला असणार. आणि वरती इकडे लावले हे यांची किंमत काय असणार आहे? हा 200 वाला आहे, टॉप हे वरती बघा, वरती लावले हे 200 रुपयाला असणार इकडे साईडला. आणि इकडे साईडला जे लावले आहेत हे कसं दिलेत? 250. हे 250 रुपयाला असतात इकडच्या साईडला बघा. आणि खाली जे छोटे लावलेले आहेत ना, हे 150 रुपयाला असतात इकडे. इकडे बघा, व्हरायटी बघा, एकदा बघून घ्या. खूप साऱ्या सुंदर सुंदर व्हरायटी आहेत. आणि प्रत्येकाची फिक्स प्राईस असणार आहे. इथं इकडे साईडला तुम्ही फिक्स प्राईस 200 रुपये. कुठलाही प्लाझो वगैरे काढा, लेगिन्स काढा, 200 रुपये किंमत असणार आहे. आणि खूप युनिक प्रकारचे आहेत. आणि युनिक प्रकारचे ड्रेस वगैरे तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळणार. लेडीजच्या ऑल टाईपचे ड्रेस आहेत, त्यांची किंमत वगैरे फिक्स आहे. 100 रुपयापासून तर 250-300 रुपयापर्यंत किंमत असणार आहे ह्या स्टॉलवरती. चला आपण पुढच्या साईडला जाऊया. खूप सारे स्टॉल आहेत, हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. खूप सारे असे युनिक प्रकारचे कडे आहेत. आणि सर्व होममेड आहेत, हँडमेड केलेले आहेत, म्हणजे हाताने डिझाईन वगैरे केलेले आहेत, घरी केलेले आहेत. खूप सारे युनिक प्रकारे कडे आहेत. आणि बांगड्या वगैरे आहेत. सर्व सेटची किंमत आपले 100 रुपये असतात. 2-2 कडे आहेत असे. खूप सारे भारी भारी कडे आहेत. वेगवेगळे डिझाईन, वेगवेगळे प्रकार, जसे घेऊ तसे आहेत. जसे तुम्हाला डिझाईन आवडेल तशा प्रकारे डिझाईनचे काढा तुम्ही. 100 रुपये सेट असतात. कुठल्याही बांगड्या घ्या, इथं कड्यांचे प्रकार घ्या. सर्व प्रकारचे कडे आणि बांगड्यांची किंमत 100 रुपये असणार आहे. या दादांचं हे स्टॉल होतं. चला पुढे जाऊया आपण. फ्रेंड्स, आपण समोरच्या स्टॉलवरती आलो आहेत. या दादांचे स्टॉल आहे. यांच्याकडं ना सर्व जयपुरी कॉटनचे कपडे लावले आहेत. शॉर्ट टॉप, फुल टॉप इकडे सर्व लावले आहेत. इकडे बघा, बघून घ्या तुम्ही, एकदा व्हरायटी बघून घ्या. आणि खूप सारे सॅम्पल्स इथे समोर लावले आहेत. दादा, आपण हे टॉप वगैरे लावलेले आहेत, यांची किंमत वगैरे काय असणार आहे? याची 350 किंमत आहे. 350 पासून स्टार्ट होते. आणि लास्ट किंमत 750. 350 पासून किंमत स्टार्ट होते या स्टॉलवरती. किती प्रकारच्या व्हरायटी आहेत इथं? हे बघा, हे जॅकेटमध्ये येणार, हे जॅकेटमध्ये येणार, हे 300ला असणार, हे 300ला असणार. हे शॉर्ट कुर्तीमध्ये आहे, हे शॉर्ट कुर्तीमध्ये का? हां, हे कसं?
हे 350 ला आहे. हे जयपुरी कॉटन आहे. जयपुरी कॉटन आहे, आपल्या कलरची बबलची याची गॅरंटी आहे ना सगळ्या गोष्टीची. सर्व गॅरंटी ना. हो. आपण हे बघा लॉंग मध्ये तुम्हाला दाखवतो. लॉंग टॉप वगैरे पण आहेत का? वन पीस टाईप आहे ना. वन टाईप हे बघा वन पीस असणारे हा टॉपमध्ये. हे 750 ला आहे. त्याला एक्झिस्टेबल बेल्ट असतो, साईड पॉकेट येणार आणि बटणं वगैरे कोकणी एकदम बटन कोकणी. 750 किंमत असणारे खूप साऱ्या प्रकारचे जयपुरी कॉटनचे कपडे इकडे बघायला भेटले दादांच्या स्टॉलवरती. चला आपण पुढे जाऊया. इकडच्या साईडला घरात लागणाऱ्या सर्व प्रकारचे लहान मुलांचे खेळणे, शॉर्पनर्स आणि घरगुती वस्तांचा एक स्टॉल आहे. इकडे किंमत वगैरे दिलेली बघा, फिक्स प्राईस असणारे 10 रुपये. या सर्व वस्तांचे एक वेगवेगळे कंपाऊंड केलेले आहेत. या इकडच्या साईडला तुम्ही घेतला तर कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, या सर्व 10-10 रुपयाला असणार आहे. आणि पुढच्या साईडला आपण बघितलं तर घरात लागणारे लायटर वगैरे, कंगवे वगैरे हे सर्व इकडे दिलेले आहेत. यांची किंमत 20 रुपये असणार आहे. 30 रुपयामध्ये पेन वगैरे असणारे, चाकू वगैरे असणारे, असे शॉर्पनर्स वगैरे, लहान मुलांच्या गाड्या, किचन्स हे सर्व इकडे साईडला दिलेले आहेत. हे बघा खूप सारे किचन्स वगैरे आहेत. हे सर्व 30-30 रुपयाला असणार आहेत. आणि पुढच्या साईडला गेलात तर इकडे साईडला 40 रुपयाला असतात. 40 रुपयाला अजून खूप साऱ्या वस्ता आहेत. या सर्व इकडच्या वस्ता 40 रुपयाला असणार आहेत. आणि इकडे समोर किंमत वगैरे दिलेली. आणि पुढच्या साईडला आपण गेलात तर पुढच्या साईडला थोडे अजून 10 रुपये किंमत वाढणार आहे. आणि त्याच्यामध्ये घरामध्ये लागणारे लायटर, चाकू, कैची, मोठ्या प्रकारची कैची, या अजून युनिक प्रकारची चाकू वगैरे पाहिजे असेल किचनमध्ये ती आहे. हे सर्व वस्तांची किंमत इकडे 50 रुपये असणार आहे. हा स्टॉल इकडे होता. इकडे साईडला 100 रुपये किंमत असणार. मग 100 रुपयामध्ये तुम्हाला अशा युनिक प्रकारचे किचन्स वगैरे इकडे येणार. हे सर्व असे युनिक प्रकारचे किचन्स इकडे बघायला मिळणार. कंपास वगैरे आहेत, या सर्व 100 रुपयाला असणार आहेत. आणि स्केच पेन आहेत. लहान बेबीसाठी एक पर्स वगैरे आहे तीसुद्धा आहे इकडे. आणि रिंगर आहेत, किचन्स आहेत, हे सर्व 100 रुपयाला असणार आहेत. आणि छोटासा एक कॅमेरासुद्धा आहे. हा बाबू इकडे बघतो. हे ऑपरेट होतो का? तो होते? तू घेतोय का? हा घेतोय बघा, बघतोय फोटो वगैरे येतो का बरोबर, एकदम परफेक्ट चेक करून बघतोय तो. तर या स्टॉलवरती या सर्व वस्तांची किंमत वगैरे बघितली आपण. आता पुढच्या साईडला गेला तर पुढच्या साईडला अजून एक कटलेरीचं स्टॉल आहे. इकडच्या साईडला सर्व प्रकारचे कटलेरीचे जे आहेत, कानातले आहेत, हेअरफिन्स वगैरे आहेत, त्यांची किंमत 10 रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये हेअरफिन्स वगैरे आहेत ना, या अशा प्लास्टिकच्या आणि डिझाईनच्या असणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि कानातले वगैरे एकदा बघून घ्या, 10 रुपयाला असणार आहेत. इकडच्या साईडला कानातले, टिकल्या, बांगड्या सर्व इकडे दिलेल्या आहेत. यांची किंमत आपल्याला 10 रुपये असणार आहे. गोंडे वगैरे घ्या, चापकाटे घ्या, क्या आर्टिफिशियल फुलांचे गजरे वगैरे इकडे दिले आहेत ते सुद्धा घ्या, 10 रुपयाला असणार. आणि मोत्याच्या माला इकडे दिल्या आहेत बघा, या सर्व 10 रुपयाला असणार. आणि लहान मुलींच्या हेअरपिन्स वगैरे आणि कानातले इकडे बघा, हे कानातले इकडे दिलेले आहेत. हे कानातले एकदा बघून घ्या, हे सर्व 10 रुपयाला असणार आहेत. या दादांचे स्टॉल होतं. चला आपण पुढे जाऊया. पुढच्या साईडला एक स्टॉल आहे, इथे मोबाईलचे सर्व कवर लावलेले आहेत. ऑल प्रकारचे कवर्स इकडे मोबाईलचे इकडे लावलेले आहेत. दादा काय किंमत असणार आहे? 150-200 आपण घेऊ तसे कवरची किंमत आहे इकडे. साध्या फोनपासून तर आयफोनपर्यंत सर्व प्रकारचे फोनचे कवर इकडे मिळणार आहेत. किंमत आपण जसं कवर काढतो तशी कवरची किंमत असणार आहे. खूप सारे लहान मुलांचे खेळणे इकडे दिलेले आहेत. इकडे बघा पुढे सेटअप वगैरे दिलेला आहे. हा कसा दिला? 150 रुपयाला. या स्टॉलवरती लहान मुलींचे जे खेळणे आहेत ते दिलेले आहेत. 100 रुपयापासून स्टार्ट आहे तर 250 रुपयापर्यंत ऑल टाईपचा खेळणं, लहान मुलींचं खेळणं इकडे मिळणार आहे या दादांच्या स्टॉलवरती. चला आपण पुढे साईडला जाऊया. खूप सारे स्टॉल आहेत त्या बघूया. पुढे स्टॉलवरती आलो आहेत. या ताईंचा स्टॉल आहे. कपड्यांवरील डाग काढण्यासाठी फॅब्रिक स्टेन रिमूव्हर आहे. हे फॅब्रिक हे आपलं स्टेन homemade रिमूव्हर product आहे, आहे. होममेड प्रोडक्ट आहे. हे कसं दिलं ताई? ही 200 रुपयाला एक आहे. 500ला 3 ऑफर मध्ये येणार. 500ला 3 आपल्या ऑफर. कपड्यांना बघा कुठले पण डाग असू द्या, चहाचे, अशा प्रकारचे डाग कुठले लागतात कपड्याला? खाण्यापिण्याचे, रक्ताचे, शाहीचे, पानाचे, गुटख्याचे, शर्टची मळलेली कॉलर. जिथे डाग आहे कपडा कोरडा घ्यायचा, कोरड्या डागावर लिक्विड टाकून नॉर्मल रब करायचं. डाग काढून झाला तेवढा पोर्शन लगेचच वॉश करून घ्या. याच्यामध्ये ब्लीच नाही, ॲसिड नाही, त्यामुळे कपडा खराब होत नाही. बघा कपड्याचा कलर वगैरे जात नाही. 2 वर्ष 3 वर्ष वापरायला एक्सपायरी नाही. हे कलर फिक्सर आहे. हे कलर फिक्सर आहे. हा, जेव्हा नवीन कपडे आणतो ना तेव्हा फक्त 2 झाकण्यात टाकायचे आणि यात कपडे धुवायचे. आपला किती नवीन कपडा असू दे, एकदा कलर सोडत असो ना तर कलर फिक्स होऊन जातो. पुन्हा कधीच त्या कपड्याचा कलर जाणार. कितीला दिली ताई? 250 रुपयाला. 250 रुपयाला दिली. फेस कंट्रोलमध्ये औषध वगैरे, घरगुती औषधं वगैरे आहेत. हे कसे दिले? 150 रुपयाला. हा 150 रुपयाला. ऑल इन वन घेतला सगळ्यासाठी आहे 200 रुपयाला. हे ऑल इन सर्वांसाठी, घरात पण बाहेर पण सगळीकडे. हा कितीला असणार आहे? हा 200 रुपये. हा 200 रुपयाला असणार आहे बघा.
आपण सफेद कपडे आणतो तर काही दिवसात ते कसे पिवळे पडत जातात. व्हाईट कपड्यांसाठी आहे. खूप छान व्हाईट याच्यामध्ये जर कपडे धुवले तर आपले व्हाईट कपडे व्हाईटच राहतात, पिवळे पडत नाही. एकदम कलरफुल व्हाईट दाखवायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही वॉश करा. वॉश करताना तो झाकण टाका. हा कितीला दिला आहे? हा 150 रुपये. हा 150 रुपयाला. कम्फर्ट विथ मशीन लिक्विड इकडे आहे. कम्फर्ट वगैरे तुम्ही कपडे धुताना टाकताना तर एकदम मस्त सुगंध येतो कपड्यांना. आणि कपडे पण चांगले वॉश होतात. कितीला दिले आहे? ही 200 रुपयाला. झुरलांचा लिक्विड आहे. 3 वर्ष चालतो. आपल्या किचनमध्ये कोपऱ्यामध्ये कुठे पण असे डॉट लावून ठेवायचे. हे खाल्ल्याने झुरल वगैरे मरतात. पुन्हा आपल्या घरात पुन्हा कधी झुरल होत नाही. हा झुरल लिक्विड होता. या ताईंच्या स्टॉलवरती खूप सारे प्रकारचे आपल्याला पेस्ट कंट्रोलचे औषधं वगैरे बघायला भेटली आणि कलर फिक्सर बघायला भेटले, स्टेन रिमूव्हर बघायला भेटले. या सर्वांची किंमत वगैरे बघितली. चला आपण पुढच्या साईड जाऊया. फ्रेंड्स, आपण समोरच्या स्टॉलवरती आलो आहेत. माय स्मार्ट बेकरी या स्टॉलवरती आपण आलो आहेत आणि या ताई आणि दादांनी त्यांचे बेकरीचे पुरे प्रोडक्ट इकडे लावलेले आहेत. दादा, आपल्याकडे काय काय किती प्रकारचे प्रोडक्ट आहेत? आमची माय स्मार्ट बेकरी, आमच्याकडे गव्हाचे टोस्ट आहेत, गव्हाची खाळी आहे, हे रोट आहेत, गव्हाचे रोट. हा, हे कसे दिले? हे 120 रुपयाचं अर्धा किलोचं पॅकेट आहे. आणि खाळी कशी दिली? हे 50 रुपयाची आहे फक्त. आणि टोस्ट कसे दिले? टोस्ट पण अर्धा किलोचं 120 रुपयाचं पॅकेट. 120 रुपयाला देणार. हे आपले शुगर फ्री कुकीज आहे. शुगर फ्री कुकीज आहेत. शुगर फ्री आहेत. नाचणी, ज्वारी, बाजरी, बाजरी याचे शुगर फ्री कुकीज आहे. हे कसे दिले? हे 100 रुपयाचं आहे. हे 100 रुपयाला असणार. 100 रुपयाचं पॅकेट आहे. 100 रुपयाला पॅकेट असणार आहे या साईडला. आणि आणि नानकट, हे आपली साधी नानकटाई आहे. हे साधे आपले नानकट आहेत. हे कसे दिले? ही 40 रुपयाचं पॅकेट. फ्रेंड्स, आपण समोरच्या स्टॉलवरती आलेलो आहेत. कोलकाता हँडलूम सिल्क साडीचा एक स्टॉल लावलेला आहे. कोलकाता कौन सा साड़ी है? सब कोलकाता की है सर. सब अलग अलग प्राइस है, अलग अलग डिज़ाइन है. कॉटन में है, सिल्क में है, मसलिन लीलन में है, तसर सिल्क में है. ये कॉटन में है. ये कॉटन में शांतिनिकेतन प्योर खादी कॉटन बोलते हैं इसे. कैसा दिया इसको? ये 1800 के है सर. ये 1800 का है. हाँ, ये वर्ली डिजाइन में है. हे खोल के दिखाती हो. हे बघा, खोलून दाखवतो. वर्ली डिझाईन याच्यावरती तुम्ही बघाल ना तर सर्व हँडमेड आहेत, म्हणजे हाताने डिझाईन वगैरे केलेले आहेत. याच्यावरती डिझाईन वगैरे बघा. हे सर्व प्रकारचे कोलकाताचे स्पेशल साडीज आहेत. हे सर्व डिझाईन ना हँडमेड आहेत, म्हणजे हाताने डिझाईन वगैरे केलेले आहेत. म्हणजे सुंदर सुंदर डिझाईन. अजून काही किती प्रकार आहे इकडे आपल्याकडं? और भी है. इधर एक कॉटन में दुर्गा माँ की जो प्रिंट में है, हैंड प्रिंट. हँड प्रिंट आहे. कशी दिली? ये 1300 की है सर. 1300 रुपयाला असणार आहे. आणि खूप साऱ्या प्रकारच्या साड्या आहेत. ये भी एक है. ये हैंड प्रिंट में बहुत ट्रेंडिंग में है अभी. हे बघा, हँड पेंटिंग मध्ये ही सुद्धा असणार साडी. ये भी बहुत ट्रेंडिंग में है सर. ही खूप ट्रेंडिंग मध्ये आहे बोलता आता. हँड पेंटिंग मध्ये. हैंड पेंटिंग. बघा, ही काय किंमत असेल याची? इसका 1100. याची 1100 रुपये किंमत असणार आहे. या दादांच्या स्टॉलवरती कोलकाताच्या स्पेशल साड्या, म्हणजे तिकडच्या काय ट्रेंडिंगला साड्या आहेत, लोक काय कुठल्या प्रकारच्या साड्या तिकडची लोक लाईक करतात. तर आपल्या बदलापूर, अंबरनाथ या कल्याण ठाण्यामध्ये जे लोकांना कोलकाता साड्या मिळत नसतील तर या स्टॉलवरती येऊन तुम्ही त्यांचं कलेक्शन कलेक्ट करू शकता. या दादांच्या स्टॉलवरती आलेल्या आहेत. यांच्याकडं ना सर्व मॅजिक बुक वगैरे दिलेलं आहे. किती दिले? ते 100 रुपयाला. 100 रुपयाला. आणि हे होल्डर वगैरे लावले आहेत. कसे झाले? हे लाईट, हे पण 100 रुपये. लाईट होल्डर 100 रुपये. बघा, एकदम बेस्ट आहे. कुठल्याही प्रकारचा लाईट होल्डर घ्या. छत्रपती शिवाजी महाराज किती सुंदर असा होल्डर देतो. इसं 100 रुपयाला असणार. 100 रुपयाला. 100 रुपयाला असणार. नाही काय नाही. दुसऱ्या साईडला बघा अजून युनिक प्रकारचे आहेत. हे पण 100 रुपयाला असणार. हे पण 100 रुपयाला. आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची पॅड वगैरे कशी दिली? हे 100 रुपयाला. 125 वाले 100 रुपयाला. एकदम ओरिजिनल माल. हे दाखवणं गरजेचं आहे. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत, तर शाळेत जाताना मुलांना हे असेल ना, एक प्रेरणा मिळते. खूप मोठी प्रेरणा मिळते. कारण का यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलेलं आहे. आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. या प्रिंट दाखवासारख्या आहेत. या पोरांना आपल्याला शिकवा. काही यांच्यापासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि या महाराष्ट्राच्या लोकांसाठी खूप काही केलेलं आहे. हेच आपले 2 आराध्य दैवत आहेत महाराष्ट्राचे. यांच्याशिवाय शिक्षण पूर्णच होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही ते ठेवलं. खूप छान. हा नंतरचा भाग आहे. प्रेरणा आणि हे प्रबोधन हे महत्वाचं आहे. या दादांच्या स्टॉलवरती खूप काही म्हणजे असं आवडलं. दादा, थँक्यू सो मच. कारण का ह्या सर्व गोष्टी मला बघायला मिळत नाही आहेत. स्वतः शिवभक्त आहे आणि यांची खूप इज्जत करतोय. कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये फिरतोय खूप ताटामाटाने. एक बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलं आपण फिरतोय. जय शिवराय, जय भीम. जय शिवराय, जय भीम. दादांशी मिळून मला आनंद झाला. मला पण कोणतरी असा
बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर जातीभेद करू नका. आम्ही एकच आहोत आणि एकच रक्ताचे आहोत. बिलकुल बिलकुल. छत्रपती शिवाजी महाराज पण आमचे आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर पण सगळे आमचे आहेत. महापुरुष आपले सगळ्या जाती धर्मात. आपले थँक्यू सो मच. तुम्हाला बघून आनंद झाला. थँक्यू सो मच. या दादांचं स्टॉल होतं आणि या सर्व वस्तूंची किंमत वगैरे आपण जाणून घेतली. चला आपण पुढच्या साईडला. हे सर्व मुलांच्या खेळण्यांचे सेट लावलेले आहेत. यांची किंमत 60 रुपये असणार आहे. आणि खूप सेल लागला इकडे इकडे साईडला. हे सर्व 60 रुपयाला असणार आहे. बघा इकडं वरती बोर्ड वगैरे लावलेला आहे. हे बघा तिथे 100 रुपये होतं, तिथे 60 रुपयाला असणार इकडं. लहान मुलांचे खेळणे वगैरे आणि इकडे किंमत वगैरे लिहिलेली आहे. चला पुढच्या साईडला जाऊया. इकडे साईडला बघा बुक स्टॉल लावलेला आहे. इथे किती मोठं बुक स्टॉल इकडे बघून घ्या. हे एवढं मोठं बुक स्टॉल लावलेलं आहे. सर्व बुकची वेगवेगळी किंमत असणार आहे. खूप सारं बुक स्टॉल आहे. आता इकडे साईडला आपण आलात ना, इकडे साईडला अजून एक स्टॉल लावलेला आहे. या साईडला प्लॅस्टिकच्या घरात लागणाऱ्या वस्तूंची किंमत सर्व 100 रुपये असणार. त्याच्यामध्ये खूप सारे मग आहेत, बकेट आहेत. हे सर्व अशा प्रकारचे सर्व ठेवलेले आहेत. हे रॅक वगैरे आहेत. हे सर्व 100 रुपयाला असणार. किंवा ब्रश घ्या, हे ब्रश पण 100 रुपयाला असणार. खूप साऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंची किंमत इकडे बघायला भेटली. 100 रुपये असणार आहे. आणि तिकडच्या पुढच्या साईडला गेलं तर 30 रुपये. आणि या बकेट वगैरे सर्व 100 रुपयाला असणार. इकडे साईडला बघा कुंड्या वगैरे आहेत, सर्व 100 रुपयाला असतात. या साईडला कुंड्या वगैरे ठेवल्या आहेत. मोठे मोठे गमेले वगैरे ठेवलेले आहेत. हे सर्व 100 रुपयाला असणार आहेत. सर्वांची किंमत 100 रुपये असणार या साईडला प्लास्टिकच्या वस्तूंची. चला पुढच्या साईडला जाऊया आपण. समोरच्या स्टॉलवरती आहोत. या दादांचं एक कॅपचं एक स्टॉल आहे. हे ट्रेंडिंगला खूप आलेलं आहे. मी इंस्टावरती बघतोय. हे कसे दिले रे बाबा? 200. हे 200ला दिला. हे कानपट्टी आहे. त्याच्यामध्ये कानाला लावलं ना, हे अशी कानपट्ट्या वगैरे उडतात, कान उडतात. हे 200ला इथे दिले आहेत. 100ला 3 जोड असणार आहेत. बघा खूप सारे प्रकारचे 100ला 3 असणार आहेत या साईडला. आणि या टोप्यावर कशा दिला? 150. आणि लहान मुलींच्या टोप्यावर कानटोप्या कशा दिला? सांबारला 100 रुपयाला. असा बघा आपल्या घरात बेबी बाबू कोण असलं त्यांच्यासाठी खूप कानटोप्या एकदम मस्त, एकदम मऊसर आणि आतमध्ये क्वालिटी. हे पण 100 रुपयाला आहेत. हां सांबारला. हे पण 100 रुपयाला. सब सांबारला हे 100 रुपयाला असतात. आणि इकडे ह्या टोप्या कशा दिला? 200. तर 200 दिला इकडं. असं 200 असणार आहे. हे पांढरा टोपीसुद्धा आहे. किती? 150ला. बघा खूप साऱ्या प्रकारच्या टोप्या आणि फॅशनेबल टोप्या इकडे बघायला भेटल्या. खूप साऱ्या प्रकारच्या कॅप या स्टॉलवरती बघायला भेटल्या आपल्याला. चला पुढच्या साईडला जाऊया. इकडे बघून घ्या कशा प्रकारे एकदम स्टफिंग केलेली आहे. एकदम पनीर विनीर टाकलेलं आहे, चीज वगैरे टाकलेलं आहे. हे पिझ्झा तुम्ही इकडे ठेवलेला आहे सॅम्पलला. हे कसं दिलं? ये अपना 120 का है, पनीर चीज़ पिज़्ज़ा. पनीर चीज पिझ्झा बघा इकडे बघून घ्या. एकदम 120 रुपयाला. छोटा आहे. हा कितीला दिला? 80 ला दादा. या 80 चीज पिझ्झा इकडे दिलेला आहे. हा कसा दिला? हा 100 ला. आणि हा छोटावाला? हा 50 ला. हा 50 ला. बघा अशा प्रकारचे पिझ्झा वगैरे असणार आहेत. स्टीम मोमोज असे, फ्राय मोमोज आहेत. आणि इकडे साईडला खूप सारे अजून प्रकार आहेत. हे दाखवणार आहेत. छोले भटोरे इकडे दिलेले आहेत. 80ला 1 प्लेट असणार आहे. या दादांचं हे स्टॉल आहे. खिच्चा पापड घ्या, छोले भटोरे घ्या किंवा पाणीपुरी घ्या किंवा दाबेली घ्या. या सर्व प्रकारच्या खायचा आनंद तुम्ही या स्टॉलवरती घेऊ शकता. चला पुढसाठी जाऊया. नागपूर विदर्भ स्पेशल सावजी काळ्या मसाल्यातील काय चिकन मटन इकडे बनवले आहेत. आणि खिमा पाव. चिकन खिमा पाव कसं दिलं होता? 50 रुपये. हे 50 रुपयाला चिकन खिमा पाव असणार आहे. ग्रेव्ही चिकन आहे, सावजीचा रस्सा चिकन आहे. हा कसं दिला? हा 250 हे 250 रुपये प्लेट असणार आहे. सावजी मटन आहे. सावजी मटन कसं दिला? एकदा तडीवडी एकदम मस्त तोंडाला जीवाला पाणी लासा. हा कसा प्लेट जाऊ? 300 रुपये मटन. 300 रुपये. सावजी सुका चिकन इकडे समोर दिलेला आहे. हे तडीवडी बघा एकदम मस्त आहे की. ही कशी प्लेट दिली? 250 रुपये. सावजी खरडा चिकन दिलेला आहे. हे पण 250. 250 रुपये. आणि समोर हे दिलं ते वजडी आहे. ही वजडी कशी दिली? वजडी 220. सावजी वजडी बघा 250 रुपये. आणि स्पेशल हुरड्याचा थालीपीठ अशा प्रकारे बनवतात ताई इकडं. भाकरी कशी दिली? भाकरी 30 रुपये. भाकरी 30 रुपये असं इकडे बघा. व्हेज मध्ये पण आहे बघा. शेवभाजी आहे. तेव्हा शेवभाजी इकडे दिलेली. शेवभाजी कशी दिली? 80 रुपये. व्हेज भाजी कुठली पण 80 रुपये. व्हेज भाजी बघा. भेंडी फ्राय घ्या. भरलेलं वांग आहे. भरलेलं वांग आहे. झुणका दिलेला आहे. आणि कारलं भरलेलं आहे. विदर्भातील स्पेशल डिश इकडे आपल्याला बघायला भेटल्या स्टॉलवर. चला पुढच्या साईडला जाऊया. हे कसं दिलं बा? 200 रुपयाला. बघा आपल्या घरामध्ये गरम टोप वगैरे असतं खाली ठेवतो ना, तर कुठे काला वगैरे लागायची भीती असते, याच्यावरती आपण ठेवू शकतो. हे कसं दिलं बाबा? 60 रुपये. 60 रुपये. 70 रुपये. हे 70 रुपयाला पकड असणार आहे. हे 50 रुपयाला. कुठल्याही प्रकारचे चमचे कालती वगैरे घ्या. हे 50 रुपयाला असणार आहे. आणि तिकडे स्टीलचा लाटणा वगैरे आहे. हा कसा? 200 रुपयाला असणार आहे. सिंगल लाटणा स्टीलचा 200 रुपयाला असणार आहे. चाकवा वगैरे कशा दिल्या?
20 रुपयाला. सर्व प्रकारच्या शाखा वगैरे आहेत, 20 रुपयाला असणार आहेत. 150, 200 आणि 220 वरती दिलं आहे त्या साईडला. एक डोसा पॅन 400 वगैरे दिलं आहे. ठीक आहे दिलं 350 ते 350. खूप मोठे मोठे पॅन दिलेले आहेत. सर्वांची किमती वगैरे वेगळे वेगळे असतात. जसे काढतो तसे चला पुढच्या साईडला जाऊया. हे सर्व प्रकारचे गॉगल्स इकडे लावलेले आहेत. त्यांची किंमत 100 रुपये फिक्स असणार आहे. किंमतवर लावलेली आहे. या दादांचं स्टॉल होतं. चला पुढच्या साईडला जाऊया. या साईडला फुगे वगैरे लावले आहेत. शूटिंग गनमध्ये फुगे वगैरे फोडायचे. हा एक गेम इकडे दिलेला आहे. आणि इकडं साईडला तुम्ही गेलात तर इकडं साईडला पुन्हा अजून दुसरा एक गेम आहे. तो म्हणजे मटक्यामध्ये बॉल वगैरे टाकायचे आहे. इकडे बघा हे मटक्यामध्ये बॉल टाकायचे. 50ला 3 बॉल येणार आहेत. आता या मटक्यामध्ये जर आपण जर एक बॉल टाकला लावलेला आहे ते गिफ्ट मिळणार. आणि त्या मटक्यात 2 बॉल जर गेले तर दुसऱ्या लाईनला जे गिफ्ट वगैरे लावलं आहे ते मिळणार. आणि 3 बॉल गेले तिसऱ्या लाईनला मोठे मोठे टेडीबेर लावले ते मिळणार. इकडे साईडला आपण आलात तर एक अजून एक गेम आहे. त्या बिस्किटच्या पुड्यांना अशा पैशाचे नोटा वगैरे लावलेल्या आहेत. त्या रिंग वगैरे त्याच्यावरती टाकायच्या. त्या रिंग वगैरे नोटावरती पडल्या तर ती नोट आपली. हा एक गेम इकडच्या साईडला असणार आहे. त्या साईडला खूप मोठ्या मोठ्या गेम्स वगैरे लावलेले आहेत. ते कसं असतं माहिती आहे का, या बाउलमध्ये आपल्याला बॉल देणार. ते बॉल आपण इकडून अशी सोडायचे आणि समोर नंबर आहेत. ज्या नंबरमध्ये आपले बॉल जाणार त्या नंबरचा गिफ्ट इकडे लावला असेल. 16मध्ये गेलं तर 16 नंबरचा, 17मध्ये गेला 17 नंबरचा किंवा 18मध्ये गेला ज्या नंबरमध्ये आपला बॉल जाईल त्या नंबरचा गिफ्ट इकडे लावला असेल तो गिफ्ट मिळणार. हा एक गेम होता. दादांचा एक स्टॉल आहे. या फुटबॉलमध्ये मागे गलास 5 गलास लावलेले आहेत. 100ला 4 चान्स असणार आहेत. ते गलास पूर्ण पाडायचे एका फटक्यामध्ये. आपण जर पाडले इकडे जे गिफ्ट लावलेले आहेत कुठलाही आपल्या चॉईस करून गिफ्ट आपण घेऊ शकतो. चॉईस गिफ्ट असणार आहे पण एका फटक्यामध्ये सर्व ग्लास पडले पाहिजे. या दादांचं स्टॉल होतं. आणि समोर गेलात खूप मोठा आकाशी पाळणा इकडे लावलेला आहे. इकडे बघा हा एक खूप मोठा आकाशी पाळणा इकडे लावलेला आहे. हा एक पाळणा इकडे असणार आहे. समोरच्या साईडला हा एक पाळणा इकडे असणार आहे. आणि समोरच्या साईडला आपण गेलात हा जम्पिंग जॅक इकडे दिलेला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि समोर गेलात तर एक ड्रॅगनचा राईडचा एक मोठा एक पाळणा दिलेला आहे. या ड्रॅगनमध्ये बसून आपण मस्तपैकी राईड करू शकतो. हा इकडे दिलेला आहे. आणि समोर गेलात तर लहान मुलांना खेळण्यासाठी अजून एक समोर एक स्टॉल लावलेला आहे. इकडे बघितलात तर. आणि इकडे साईडला अजून एक मुलांना खेळण्यासाठी हा एक पाळणा इकडे लावलेला आहे. आणि इकडे साईडला आलात तर लहान मुलांना उड्या मारण्यासाठी मजा करण्यासाठी एक जम्पिंग जॅक इकडे लावलेला आहे. की माऊसचा एक गेम आहे. त्याच्यावरती पुढे चढून जातात आणि इकडनं असे उड्या मारत येतात. हा एक इकडे लावलेला आहे. अशा प्रकारे उड्या वगैरे मारत येतात पोरं. हा इकडे दिलेला आहे. आणि इकडे साईडला तुम्ही बघितलात तर ब्रेक डान्सचा एक दिलेला आहे. फ्रेंड्स जो आपण ग्रीन सिटी महोत्सव बघितला हा 18 तारखेला चालू झाला होता आणि 1 फेब्रुवारी पण चालू असणार आहे. आणि टायमिंग असं आहे संध्याकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 10:30 वाजेपर्यंत. तर मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळ्यांचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.